श्री शिवाय नमस्तुभ्यम. रवी प्रदोष व्रतकथा ऐकल्याने आरोग्य सुख समृद्धी प्राप्त होते. तर ऐका आता ही रवी प्रदोष व्रतकथा. एकदा ऋषीजनांनी मनुष्याच्या हितासाठी भागीरथीच्या तीरावर विशाल सभेचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी अनेक मान्यवर, तपस्वी, महर्षी आणि विद्वान उपस्थित होते. तेवढ्यात पूर्णोत्तरी सुतजीचे आगमन झाले. ते हरिकीर्तन करीतच विस्तृत मंडपात प्रवेशले. तेव्हा व्यास महर्षीचे परम शिष्य असलेले सुतजींना पाहून शौनकादिकासह 88,000 ऋषीमुनी त्यांचे उपस्थापन घेऊन त्यांची दंडवत प्रणाम केला. त्यांनीही अनेक मान्यवरांवर ऋषींना भक्तिभावाने आलिंगन देऊन उपस्थितांना आशीर्वाद दिला. विद्वान मुनिजन आणि त्या समस्त शिष्य आपल्याला आसनावर बसविले. सभेला सुरुवात झाली. तेव्हा शौनदिकांनी सुतजींना नम्र विनंती केली आणि एक प्रश्न केला. ते म्हणाले, महाराज, आपण परमज्ञानी आहात, अत्यंत कृपाळू आहात. पुढील कलियुग येणार आहे, त्याचा प्रभाव विलक्षण आहे. त्यावेळी माणसे अधर्म होईल, पापचरणाचे युक्त होईल. ते वेदशास्त्रांना अनुसरून वागणार नाही, तर त्यांचे सतकर्म धर्माचरण याची रुची राहणार नाही. पुण्यशीन झाल्यामुळे ती बुद्धिभ्रष्ट होतील. मग त्यांना दुष्कर्माची प्रेरणा होत राहील. असे विवेकांनी दुराचारांनी पुरुष वंशासह अधोगतीस जातील. त्यांचा नाश होईल. कलियुगात लोक दीनदुबळे होतील, दुःख आणि संकटाने ग्रासलेले राहतील. अशा वेळी काय केले म्हणजे त्यांना भगवान शंकराचे कृपाप्रसाद प्राप्त होईल, त्यांचे कल्याण होईल. हे महामुनी, आपण ज्ञानी आहात, जनो उद्धारण आहात. भगवान व्यासांच्या तुमच्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे. परमेश्वर ही तुमच्यावर प्रसन्न आहे. म्हणून आम्हाला मार्गदर्शन करा आणि आमची विनंती आहे, तुम्ही आम्हाला असे एखादे उत्तम व्रत सांगा की ज्या योगाने आमच्याकडून सुलभतेचे शिव आराधना घडेल आणि आमच्या इष्ट मनोकामना पूर्ण होतील. शौनकादिकांचे बोलणे ऐकून सुतजीचे हृदय करुणेने भरले व ते म्हणाले, शौनकजी आणि तेथे उपस्थित असलेले सर्वश्रेष्ठ ऋषीजन, तुमचे विचार खरोखर कौतुकास्पद आहेत. त्यांची प्रशंसनीय आहे. मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो. तुम्ही थोर वैष्णव आहात. तुमच्या हृदयातील लोककल्याणाची भावना खूपच चांगली आहे. त्या भावनेचा आदर ठेवून मी तुम्हाला एक श्रेष्ठ व्रत सांगतो. या व्रताचे पुण्य प्रभावाने मनुष्याचे सर्व पापे नाश होतात. त्यांची सर्व दुःखे नाहीशी होतात. त्यांना धन संपत्ती, उत्तम संतती आणि सौख्य प्राप्ती होते. त्यांच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतात. हे व्रत भगवान शंकरांनी सीतेला म्हणजेच पार्वती मातेला सांगितले होते. तिने हे व्रत लोककल्याणात माझ्या पूजनीय गुरुदेवांनी सांगितले. त्यांनी ते निज कृपेने मला कथन केले. तेच पावन शिवव्रत. या मंगल प्रसंगी मी तुम्हा सर्वांना निवेदन करतो. बोला उमापती भगवान श्री शंकराचा जय जयकार असो. आता माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. आयुष्य आणि आरोग्य वृद्धीसाठी हा जो रविवार प्रदोषी व्रत करावे. यामध्ये प्रातः समयी उठून शुश्रूषित व्हावे. शंकराचे मनात ध्यान करावे. निराहारी राहावे. ध्यानानंतर शिवालयात
जाऊन शंकराची आराधना करावी. भाळी भस्माचा अर्ध त्रिकुंड किंवा त्रिपुड तिलक धारण करावा. शिवलिंगाला बेलपत्र व्हावे. धूप दीप नैवेद्य अक्षदा पूजा करावी. ऋतुकाळानुसार जी फळे उपलब्ध असतील त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवावा. म्हणून शिवाला अर्पण करावा. रुद्राक्षाच्या माळेने ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप करावा. ब्राह्मणाला शिवरूपी मानून अग्निपात्रात ओम ह्रीं क्लीं नमः शिवाय स्वाहा असा मंत्र उच्चार करून गायीच्या साजूक तुपाची आहुती द्यावी. असे केल्याने अभिष्ट फल लवकरच प्राप्त होते. व्रतकर्त्याने व्रतादिनी फक्त एकदाच भोजन करावे. भूमीवर शयन करावे. त्यामुळे त्याचे सर्व कार्य सिद्ध होते. या व्रताचे श्रावण मासात विशेष महत्व आहे. या व्रताने मनुष्याचे सर्व इष्ट मनोरथ निश्चयपणे पूर्ण होतात. शौनदिक ऋषी सुतजींना म्हणाले, हे पूजनीय महात्मे आपण या व्रताचे परम गोपनीय मंगलप्रदा आणि कष्टनाशक असा उल्लेख केला आहे. त्यामुळे तुमच्या मनातील त्याविषयी अधिकच जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. म्हणून हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्याचा प्रभाव त्यांना कोणत्या फलात प्राप्त झाला याविषयी काही सांगा. सुतजी म्हणाले, हे विचारवंत ज्ञानी जनांनो, तुम्ही सर्वजण शिवाचे परम भक्त आहात. तुमची साधना मार्गावरील निष्ठा आणि जिज्ञासा पाहून मी तुम्हाला या व्रताविषयी एक कथा सांगतो, ऐका. एका गावात एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत होती. तिला पत्नी, म्हणजे एक ब्राह्मण होता, त्याला एक पत्नी व एक मुलगा होता. ती स्वाधिनी ब्राह्मणी प्रत्येक महिन्यात प्रदोष व्रत करीत असत. एकदा त्याचा पुत्र नदी स्नानासाठी गंगेवर गेला होता. मार्गामध्ये काही चोर त्याला अडवले आणि धमकावले. ते म्हणाले, तुझ्या पित्याने गुप्तधन कोठे दडवले आहे ते सांग, अन्यथा आम्ही तुला मारू. चोराचा उग्र मुद्रा आणि त्यांचे पावित्रा पाहून ब्राह्मणपुत्र घाबरला. डोळ्यातून पाणी आणून तो म्हणाला, बाबांनो, आम्ही अतिशय गरीब आणि दीनदुबळे आहोत. आमच्याकडे धन कुठून असणार? चोरांनी त्याला विचारले, मग तुझ्या या गाठोड्यात काय बांधले आहे? तो म्हणाला, माझ्या आईने भाकऱ्या बांधून दिल्या आहेत. तेव्हा एक चोर त्याच्या साथीदारांना म्हणला, याची अवस्था पाहून हा दुखी आणि गरीब वाटतो, याला जाऊ द्या. चोर निघून गेले. ब्राह्मणपुत्र आपल्या मार्गाने पुढे निघाला. तो एक नगरापाशी येऊन पोचला. तेथील एक गर्द सावलीच्या वटवृक्षाखाली बसला. थकल्यामुळे त्याला केव्हाच झोप लागली हे कळालेच नाही. त्या नगरात चोराचा उपद्रव खूपच वाढला होता. तेथील राजाचे सैन्य चोरांचा सर्वत्र कसून शोध घेत होते. त्यांनी त्यांना अनोळखी ब्राह्मणपुत्राला पाहिले आणि त्याला चोर समजून अटक केले. मग त्याला राजापुढे हजर केले. राजाने त्याला कारागृहात डांबले. इकडे त्याची माता भगवान शंकराचे प्रदोष व्रत मोठ्या श्रद्धेने करत होती. त्याच रात्री राजाला एक स्वप्न पडले. त्याला कोणीतरी सांगितले, हे राजा तू तुरुंगात टाकलेला बालक चोर नाही. त्याला सकाळीच मुक्त कर, अन्यथा या अन्यायाबद्दल तुझे सर्व राजवैभव नष्ट होईल. त्या दृष्टांताने राजाला एकदम जाग आली. सकाळी झाली. राजाने त्याला दूत पाठवले. त्या ब्राह्मणपुत्राला बंधनमुक्त केले. त्यानंतर त्याच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला. त्याला
त्याने शिपाई धाडून त्याच्या मात्या पित्यासह बोलवून घेतले. राजाने बोलवल्यामुळे ते दाम्पत्य फारच भयभीत झाले होते. राजाने त्यांना अभय दिले व म्हणाले तुम्ही घाबरू नका. तुमच्या पुत्राने काही केले नाही. तो निर्दोष आहे. मला तुमच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. मी तुमच्या चरित्रासाठी 5 गावे इनाम म्हणून देत आहे. ते ऐकून त्या ब्राह्मण परिवारास आनंद झाला. अशा प्रकारे शंकराच्या कृपाप्रसादाने ते ब्राह्मण कुटुंबीय सुखात आणि आनंदात राहू लागले. त्याचे कल्याण झाले. जो कोणी हे व्रत करेल त्याला आनंद प्राप्त होईल. म्हणूनच हे जर तुम्ही व्रत केले किंवा तुम्ही कथा जरी ऐकली तरी तुम्हाला सुख समृद्धीचा लाभ होईल. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.